श्री स्वामी समर्थ. तुमची कितीही घट्ट मित्रता असू द्या, पण या 7 लोकांना कधीच घरी बोलावून आणू नका. मित्र हो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर असणार आहे. या व्हिडिओमध्ये सांगितल्या गेलेल्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती करून घेणे खूपच गरजेचे आहे. खूप वेळा आपण न माहिती असल्यामुळे काही असे करून जातो की त्यामुळेच आपण मोठ्या संकटात सापडले जातो. नंतर पुन्हा विचार करतो की कदाचित असं करायला नको होतं. त्यात पडण्यापेक्षा आपण त्या अडचणीत अडकण्याआधीच काही सावधानी ठेवावी. त्यामुळे आपल्याला अडचणीचा सामना करण्याची गरज भासणार नाही. महान लोक म्हणतात, अडचणीला पहिलेच माहिती करून देणं धीर देणाऱ्या जीवनात कधी रडण्याची, डोकं आपटण्याची, चिंता करण्याची गरज पडत नाही. संयम ठेवणारा व्यक्ती येणाऱ्या अडचणीपासून स्वतःला वाचवतो. त्यामुळे संयम ठेवणाऱ्या व्यक्तीला सर्वात मोठा यशस्वी व्यक्ती म्हटले जाते. मित्र, आंधळे ते नसतात जे स्वतःला पाहतात. आंधळे ते असतात जे दुसऱ्याला पाहतात. व्यक्तीला कोणतेही काम करण्याआधी स्वतःला पाहून घेतले पाहिजे की तो यामध्ये फायद्यात राहील की तोट्यात. स्वतःला सर्वात पहिले जो तपासतो तो व्यक्ती स्वतःला सर्व पापापासून दूर काढतो. त्यावर येणारे संकट हे परत जातात. तो स्वतःला पाहून नाही चालत. तो व्यक्ती स्वतःच्या अडचणींना भट्टीत टाकतो आणि काही चूक न करता मारला जातो. मंडळी, या संबंधीची मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे. पंचतंत्रातील ही कथा तुम्हाला खूप काही शिकून जाईल. तुम्ही ह्या कथेमध्ये रमून जाण्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. तर आपण गोष्टीला सुरुवात करूया. एकेकाळची ही गोष्ट आहे. एका विहिरीत त्याच्या मोठ्या परिवारासोबत एक बेडूक राहत होतं. परिवार मोठा व अशिक्षित होता. त्यामुळे त्यांच्या घरात प्रत्येक वेळेस भांडण होत होती. बेडूक त्याच्या नातेवाईकांसोबत व त्याच्या परिवारासोबत खूप दिवसापासून विहिरीत राहत होता. कुटुंबात खूप जण असल्यामुळे त्यांच्यात रोजच भांडण होत असे. बेडूकाचे जावई त्याला खूप त्रास देत होते. एके दिवशी सर्वांनी मिळून त्याला खूप मारलं. बेडकाने ह्या सर्व गोष्टीला कवटाळून त्यांना सबक शिकवायचा निश्चय केला. एका दिवशी तो बाहेर निघून गेला आणि त्याच्याशी बदला घेण्याची तयारी करू लागला. तेव्हा त्याची नजर एका बिळामध्ये जाणाऱ्या एका सर्पाकडे गेली. त्या बेडकाला बदला घेण्याचा उपाय मिळाला होता. त्याने विचार केला की त्या दुष्ट लोकांना मी ह्या सापाने संपवून टाकून, कारण कोटनीती हे सांगते की आपण जे काम करून घेण्यासाठी शत्रूच्या समोर आणि शत्रूला आणि बलवानाच्या समोर भिडवून टाकायचे. कारण असे केल्याने शत्रूला मारायला काहीच तकलीफ होत नाही. असं म्हणतात, ज्याप्रमाणे काट्याने काटा काढतात, काटप्रमाणे दुःख देणाऱ्या शत्रूच्या मदतीनेच संपवायचं असतं. हेच विचार करून तो बेडूक सर्पाच्या बिळाशी जाऊन उभा राहतो आणि त्याला प्रेमळ आवाजाने आवाज देतो. अरे बाबा सर्प, मी अडचणीत अडकलेला बेडूक आहे. तुझ्या चरणी आलो आहे. माझ्या नातेवाईकांनी मिळून मला खूप मारलं आहे. मी माझा जीव वाचवून घराबाहेर पळून आलो आहे.
नाहीतर ते लोक मला आज मारून टाकतच होते. आता तर फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता. तुम्ही त्यांना खाऊन तुमची भूक शांत करा आणि माझी समस्या सुद्धा सुटेल. तुम्ही माझ्याशी मित्रता करा. बेडूकाचा आवाज ऐकून सापाला वाटलं, कोण मला आवाज देत आहे. बुद्धिमान लोक म्हणतात, ज्याच्याजवळ राहण्याचा, धर्माचा आणि नावाचा पत्ता नसेल त्याच्याशी कधीही मित्रता नाही करायची. असं होऊ शकते की कोणी मला अशा प्रकारे बोलून जाळ्यात अडकवू शकते. सर्पाला विचारलं, अरे बाबा, तू कोण आहेस? कृपया तुझा मला पूर्ण परिचय दे. बेडूक म्हणू लागला, मित्रा, मी एक अडचणीत अडकलेला गंधनदत्त नावाचा एक बेडूक आहे. तुमच्यापाशी मित्रता करण्यासाठी आलो आहे. साप म्हणू लागला, बाबा, हे तू काय बोलत आहेस? कुठं आग आणि लाकडाची मित्रता होत असते? ज्याने मृत्यू होत असते तो कोणत्याही हालतमध्ये त्यांच्याशी जवळ जात नसते. मग तू या मित्रतेत कसा आलास? बेडूक म्हणाला, काय करू बाबा, तसा तू तर माझा स्वभावाने शत्रूच आहेस. पण मी माझ्या परिवाराच्या सदस्याकडून एवढा परेशान आहे की ते मला शत्रूपेक्षा जास्त शत्रू वाटतात. एक कहावत आहे की जे सर्वांची गोष्ट ऐकून सापाने विचार केला की नाहीतरी मी आता म्हातारा झालो आहे, मला आता शिकार सुद्धा मिळत नाही. त्यापेक्षा ह्याच्यासोबत जाऊन त्या बेडकांना खाऊन आपलं पोट भरावं. असं म्हणतात की जो व्यक्ती म्हातारा होतो आणि त्याला कोणतेच काम करायला सोपे जात नसेल तर तेव्हा त्याने असं एखादं काम करावं, तर त्याची ती जीवनमालिका सरळ चालू राहिली पाहिजे. त्याचप्रकारे तो साप त्या बेडकाच्या बरोबर जात होता. बेडूक म्हणाला, मित्रा, ज्यांना मी सांगत जाईन त्यांनाच तू खात जा. त्या विहिरीत माझा परिवार सुद्धा आहे. माझे लेकरं व माझी बायको सुद्धा राहते. सर्प म्हणाला, मित्रा, तू काळजी करू नको. तुम्ही ज्यांना म्हणाल त्यांनाच मी खात जाईन. मी तुम्हाला माझा मित्र मानला आहे. भिण्याची काहीच गरज नाही. मी आता तुमच्या म्हणण्यावरच काम करेन. याच प्रकारे त्या बेडकाने त्या सापाला नेऊन कोपऱ्यात बसवले आणि हाताने बोट टाकून त्याने आपल्या शत्रूंना दाखवत होता. सापाने एवढ्या बेडकांना पाहून मनातल्या मनात विचार केला होता की ह्या मूर्खाने मला स्वर्गाचं सुख दिलं आहे. आता तो सर्प रोज 1 ते 2 बेडकं खाऊ लागला आणि काही दिवसात त्या बेडकाच्या सर्व शत्रूंना खाऊन टाकले. जेव्हा कोणताच शत्रू राहिला नव्हता तेव्हा सापाने त्या बेडकाला विचारले, अरे भावा बेंडक, तुझे तर मी सर्व शत्रू मी संपवून टाकले आहे. आता सांग मला तर आता भूक लागली आहे. मी माझी भूक कोणाला खाऊन मिटवू? बेडूक म्हणाला, मित्रा, आता तुमचे काम पूर्ण झाले आहे. तुम्ही आता निघून जा आणि बाहेर जाऊन तुमची भूक मिटवा. माझं काम संपलं. माझे सर्व शत्रू आता मृत्युमुखी पडले आहेत. बेडकाची गोष्ट म्हणून ऐकून साप म्हणाला, मूर्खा, तू मला इथून जाण्यासाठी बोलत आहेस. आता सांग, मी कुठे जाणार? माझ्या बिळावर आता दुसऱ्याने त्यांचा अधिकार बजावला असेल. आता मी तेवढा जवानही नाही की माझे बीळ मी परत घेऊ शकेन. आता चांगलं हेच राहील की तू मला इथेच राहू दे आणि तुझ्या परिवारातूनच माझा खाण्याचा प्रबंध करत राहा.
नाहीतर मी सर्वांनाच खाऊन टाकेन. मित्रांनो, बेडूक आता विचार करत बसला आणि आता त्याला समजलं होतं की तो खूप बेकार अडकला होता. तो त्याच्या चुकीवर खूप पश्चाताप करत होता, की तो विचार करत होता की मी ह्या सापाला इथे नाही आणलं असतं. आता तर माझ्या व माझ्या कुटुंबावरती मोठी समस्या आली आहे. आता याला जर मी म्हटलं की इथून जा तर तो सर्वांनाच खाऊन टाकेल. ह्याच्यापासून वाचण्याचा एकच उपाय आहे, रोज ह्याला एक बेडूक देत राहू. तरी सत्य बोललंच आहे. आपल्यापेक्षा जास्त ताकद असलेल्या शत्रूसोबत जो मित्रता करतो तो स्वतः विष खातो. यात जराही खोट नाही की जिथे सर्व काही जात असेल, थोडीशी वस्तू दिल्याने आपलं काम बनत असेल तर ते दिलंच पाहिजे. पण जबरदस्ती मागितल्या गेलेल्या वस्तूमध्ये ते दान सुद्धा मागतो, पण ते सर्व नंतर जबरदस्ती करून घेतो. हुशार व्यक्ती तोच आहे जेथे सर्व काही जात असेल ते अर्ध वाचवणे केव्हाही चांगलं असते. थोड्याशासाठी बुद्धिमान व्यक्ती थोडं वाचवत असेल तर तो देतो. बेडूक लाचार होता. रोज त्याला एक नातेवाईक आणून खायला द्यायचा. एके दिवशी त्याने दुसऱ्या खाण्याच्या आधीच बेडकाच्या मुलाला खाल्लं. या गोष्टीला पाहून तो बेडूक खूप दुःखी होता आणि तो रडायला लागला. तेव्हा त्याची पत्नी म्हणते, हे दृष्ट, आता काय रडतोय? तू तर आपल्या जातीला संपवून टाकलं. एकदा सुद्धा विचार केला नाहीस की दुःखी काळात आपलेच लोक कामी येतील. असे म्हणतात की ज्या प्रकारे खराब कपडे घालून कुठेही बसलं तरी ते खराबच होतात, त्याच प्रकारे मनुष्य आपल्या चरित्राला सुद्धा खराब करून कुठेही बसतो. त्याची बायको म्हणू लागली, आता येथे थांबून फायदा नाही, पळून जाण्यातच फायदा आहे. जिथे त्या विहिरीत एक ही बेडूक राहिला नाही आणि त्या सापाला भूक लागली आणि तिथे राहणाऱ्या एका खिंडीत जाऊन एका ताईला तो म्हणाला, मला भूक लागली आणि बेडूक सुद्धा मला सोडून पळून गेला. आता तू एक काम कर, त्या बेडूकाच्या जवळ जा. तो जवळच्या तळ्यातच गेला असेल. तू तिथे जाऊन त्याला घेऊन ये. तो गेला आणि त्या सर्पाने बोलवल्याची बातमी सांगितली. तेव्हा तो बेडूक बोलला, अरे तू वापस जा आणि त्या सापाला सांग, पाशी असलेला व्यक्ती कोणताच पाप करत नाही. कमजोर व्यक्ती निर्दयी होतो. बेडूक म्हणाला, सर्व काही गमावून आता मला समजलं आहे. आपल्या लोकांसोबत विरोध बोलवताना मोर स्पर्धा नको करू. वृद्ध आणि मूर्ख व्यक्ती सोबत वादविवाद काहीच करायचा नसतो. मूर्ख पुत्र, मूर्ख कन्या, राग करणारी स्त्री, दारिद्रता, मूर्ख पुरुषांची सेवा, कर्ज घेऊन खाणे, दुःख देणाऱ्या गोष्टी या सत्य नसतात आणि याने फक्त दुःखच मिळत असते. बेडूक समजून गेला होता, राग केल्याने आपलंच नुकसान होत असते. या गोष्टीचा इतिहास साक्षी आहे. आपसातले वाद वाढल्यावर महाभारत झालं होतं. आपण आपसात भांडण झाल्याने असं म्हणतात की चुकूनही ह्या 7 लोकांना आपल्या घरात आणलं नाही पाहिजे. तुमची कितीही घट्ट मित्रता असेल, हे 7 लोक कोण आहेत तर ते चला पाहूया. नंबर 1, काम करणारे लोक. असे नाहीत जे वाईट काम करतात. असे लोक भलेही किती तुमचे घट्ट मित्र असू द्या, पण त्यांना कधीच घरी आणायचे नसते. नंबर 2, खूप सारे खाणारे लोक. नंबर 3, सर्वांच्या पाया पडणारे लोक. नंबर 4, खूप मोठे चोर. नंबर 5,
हिंसक करणारे कामे करून सुखी राहण्याचा विचार ठेवणारे लोक. नंबर 6, देश आणि कुळचा पता नसणारे लोक. हे कधीही आणायचे नसतात, कारण हे आपल्याला फसवण्यासाठी येत असतात. नंबर 7, वेशभूषा बदलत राहणाऱ्या व्यक्तींना कधीच आपल्या घरात बोलवून आणायचे नसते. मित्रांनो, आपल्या घरात या 7 लोकांना आणायचे नसते. आणि अशी लोक जर तुमच्या घरी आले असतील तर त्यांना जास्त वेळ न घालवता त्यांना लगेच घराबाहेर काढून टाका, कारण ते तुम्हाला खूपच नुकसान पोचवू शकतात. जर आपल्याला हा संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा.